सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये भागातील प्रश्न, समस्या आणि विकास आराखड्यावर व्यापक विचारमंथन करण्यात आलं. जनस्वराज्य पक्षाचे प्रामाणिक व सक्रिय कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे कासम मुल्ला यंदा प्रभाग 2 मधून इच्छुक उमेदवार असून त्यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. महिला व पुरुष अशा दोन्ही वर्गातील नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत परिसरातील पाणी, रस्ते, स्वच्छता, वाहतूक तसेच स्थानिक पायाभूत सुविधांशी संबंधित विविध समस्या स्पष्टपणे मांडल्या. या कार्यक्रमाला जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांचे मार्गदर्शन लाभलं. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण धेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सांगली, सामाजिक कार्यकर्ते साहिबुद्दीन मुजावर, जनता दलाचे कार्यकर्ते शाफिक बुरान तसेच पत्रकार नजीर झारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत विकासाचा ठोस आराखडा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कासम मुल्ला यांनी प्रभाग 2चा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम असून लोकांनी दाखवलेला विश्वास हीच माझी ताकद आहे अशी भावना व्यक्त केली. या विचारमंथनाच्या माध्यमातून प्रभागातील विकास दृष्टी अधिक मजबूत होत असून आगामी निवडणूक प्रक्रियेला एक वेगळी दिशा मिळाल्याचे नागरिकांकडून प्रतिक्रिया मिळाल्या. मला आणलं गेलं ते बी माझ्या मित्रांनो आनंद सागर पुजारी याच्यामुळे. पण आज मी सांगतो की आज माझ्या वार्डाची स्थिती किंवा माझ्या शहराची स्थिती जर बघितली ती अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये. इंदिरानगर पासून ते पाक तुम्हाला गोदरेजच्या फॅक्टरी हा वार्डात जर विकास झाला असता तर एकाच गोष्टी विकास झालाय, तो गोष्टी सगळ्यात मोठ्या झाल्यात. आणि जे रस्ते गटार केल्यात त्याला पोखरून टाकायला लागल्यात. म्हणजे याच्यावर तुम्ही विचार करा की यात सिमेंट किती आहे, त्यात वाळू किती आहे, त्यात बाकीचे केमिकल किती आहे की भूस ते पोखरू शकते. डासांचा तर एवढा मोठा सोसाळा झालाय की ते ढास आज शेळा एवढी होती, त्या ढासाची संख्या आज मधमाशी एवढी झाली. एकच गोष्टीचा तर विकास झाला की सगळीकडे लाईटचं झाकझूक केलं, पण बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये विकास झाला नाही. तर आज लोकांना मी एकच सांगतो की बघा, उमेदवार निवडताना योग्य निवडा. का निवडा? येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या तरुण पिढीचं भविष्य आहे. तुम्ही 1500 मध्ये विकास होणार नाही हे लक्षात ठेवा. 1500 जर विकास झाला असता तर हा देश कुठे गेला असता सांगा. घरोघरी 1500 घेऊन तुम्ही विकास करा म्हणताय, तो नगरसेवक तर कसा करणार आणि ती निधी तर कुठं आणणार? मी एकच सांगतो तुम्हाला की हे जर वार्डाचा जर विकास करायचा असला, या शहराचा जर विकास करायचा असला, एक प्रकारचा लोभी न पडता मतदान. आम्ही फक्त तुम्हाला एकच सांगितलं की लोकशाहीचा नारा बुलंद करा, पद्धतीने मतदान करा. तुम्हाला सांगायचं म्हणजे रोहिली समाज हे माझ्या मित्रांनी सांगितलं, रोहिली समाजाला स्मशानभूमी नाही. 25 वर्ष जर त्या लोकांना स्मशानभूमी नाही. त्या रोहिली समाजाला आम्ही 4 गुंठे जागा आणि वर जे काही त्याचं स्टेटमेंटला जे काही खर्च येईल त्याला पूर्ण आम्ही आमच्या पक्षाकडून त्यांना मदत म्हणून करण्याचं ठरवलं. रोहिली समाजाला काही भागात पाणी नाही, पाणी येते पण ते दूषित येते, त्यात जंतू येतात, काय येतात. याच्यासाठी आम्ही डायरेक्ट आयुक्तांच्याकडे मिटिंग घेतली आणि ते सुद्धा त्यांना प्रश्न आम्ही सॉल्व्ह करून दिला. 2019 मध्ये ज्यावेळी पूर आलं, मी रोनक शहा, सुदर्शन आलिम यांच्याकडून 15 ट्रक मी पूरग्रस्तांसाठी वाटप केले. चटाई असू दे, अन्नधान्य असू दे, आणि कुठलीही सामुग्री असू दे, आम्ही पाण्यात जाऊन त्यांना आम्ही तिथं वाटप करून आलेलं आहे. आज त्याचे व्हिडिओ बी आहेत माझ्याकडे सगळे, पण मला ती सांगायची तुम्हाला गरज नाही. मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही निस्वार्थानं मतदान करा. नक्की तुम्हाला यश येणार, वार्डात विकास होईल आणि येणाऱ्या तरुण पिढीला तुमची वाटचाल म्हणजे येणाऱ्या तरुण पिढीला वाटचाल चांगली होईल. आता मतदान जर विकत घेऊन करण्याचा जर ठरवला तर येणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगणार? आम्ही 500 देतोय, तुम्ही 5000 घ्या, 3000. जो उमेदवार असतोय ते 2-3 कोटी रुपये वाचायला असतो, तर तो तुमचा विकास कसा करणार? मतदान करा आणि मी तुमच्या पाठीशी पूर्णपणे आहे. मला तुम्ही मतदान केला तरी आहे, नाही केला तरी आहे. तुम्ही कधी पण आम्हाला सांगा, आम्ही एनी टाइम तुम्हाला मी तयार आहे. कुठल्याही गोष्टीला असू दे, दवाखान्यापासून कुठल्याही गोष्टीला असू दे. फक्त माझं मत एवढं आहे की नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्या. प्रत्येक वेळी तीच लोक, तीच घरांशाही, माझ्या घरात 4 पाहिजे, माझ्या घरात 3 पाहिजे, हे नाही चालणार. प्रत्येक वेळी चेंज करा, प्रत्येक वेळी चेंज करा. लोकांना तुम्ही उमेदवारांना प्रतिसाद द्या. तो उमेदवार नक्की तुमचं 100% तुमचं काम करणार. आज मी एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय आपण घेऊ.
आता आम्ही येत होतो, आमचा मित्र म्हणत होता अहो काय रस्ता, त्या रस्त्याने आम्ही येत होतो 100 फुटीवरून, टॅक्स भरून सुद्धा पैसे भरून सुद्धा आम्हाला जर भाड्याच्या घरात राहिल्यासारखं जर वाटत असेल तर हे निर्णय घ्यायचे कोणी? आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, अजून निवडणुकीची अधिसूचना निघायची आहे, पण वारं व्हायला लागले म्हटल्यानंतर प्रत्येक उमेदवार, इच्छुक उमेदवार भागामध्ये फिरायला लागले. अनेक प्रकारचे लोक आपल्याकडे येतील, आपल्याला काही आमिष दाखवतील, पैसे देतील, जेवण देतील, हे सगळं होणार आहे. पण आपल्या कॉलनीतला एक होतकरू तरुण, अध्यक्ष मी आणि कासिमभाई आम्ही एकत्र दोघं काम करतो समितदादा यांच्या पक्षामध्ये, जन स्वराज्य पक्षामध्ये आम्ही एकत्रच प्रवेश केला होता. त्या हिशोबाने आमच्या दोघांचं 2.5 वर्ष झालं चांगल्या प्रकारे काम चालू आहे. त्या दिवसापासून मी कासिमभाईंना जवळून बघतोय, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी इथे येतोय. त्यांची आणि आज तुमची वाढत पूर्ण फिरती चालू आहे. तर काय कुठं काय तुम्हाला सगळं माहितीच आहे आता बऱ्यापैकी. आता आमची आलिशान कॉलनी आणि आलिशान कॉलनी परिसर ते तुम्ही पाक हे केलाय ना, तर लोकांसमोर पण ते येऊ देत. आता मला असं आहे की तुम्ही थांबलाय, सगळं झालंय, सगळं तुमची चूक तुम्ही आहे. खरं ते कुठं कुठं आणि कुठल्या गलीत किती डबरे आहेत याचा पण जरा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. भाइयों को, बड़े लोगों को अस्सलाम वालेकुम, नमस्कार। हमारे वार्ड में जो भी है जरा घटा कर तो आता ही महीने को एक दफा आता ही काटते नहीं, बोले तो हम ना तो वार्ड डाल को चार बातें कर को जाते। यो तुम्हारा कैसा घर है वैसा हमारा भी घर है। जो तुमको आए वाले जरा हमारे तरफ देखना, बोलने का गए तो क्या घरा में चले क्या नहीं, बेटे का क्या चले, भवा का क्या चले, घर की परिस्थिति क्या है, तो सब भी तुम्हें बोलने का गए तो बच्चा के शिक्षण के वास्ते दाखला मिलने लगा नहीं, पैसे कहाँ जाओ, पैसे डालने का गरीबां की तरफ देखने लगे के वास्ते जरा दाखले का भी जरा देखना तुम्हें।